तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हे थालीपीठ मी रात्रीच्या उरलेल्या वरणापासून बनवलेलं आहे. उरलेल्या वरणापासून आपण खमंग असं छान थालीपीठ बनवू शकतो. कसं बनवायचं ते दाखवते. इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचंय. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलत ना, की ह्याच्यामध्ये फक्त 2 चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालायचंय. डाळीचं पीठ फार घालायचं नाहीये. फक्त 2 चमचे घालायचं. डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये घातलं ना, की मग आपल्याकडे जे उरलेलं वरण आहे, आमटी आहे ना, ती याच्यावरती घालून घ्यायची आहे. आता हे माझं कालचं वरण आहे उरलेलं, ते मी ह्याच्यावरती घालून घेणार आहे. तर हे सगळं मी ह्याच्यावरती घालून घेणार आहे. थोडं अजून आहे, तेही जर लागलं तर तेही वापरणार आहे. तुमच्याकडे जेवढं वरण आहे ना, फक्त हे शक्यतो वरणामध्येच तुम्ही भिजवायचंय. आता इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि लाल तिखट ह्याच्यावर घालणार आहे. तुम्हाला जर का धनेपूड, जिरेपूड घालायची असेल, तर तुम्ही ती पण घालू शकता. मीठ जे आहे ते थोडंसं कमी घालायचं, कारण की वरण जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे. त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना जर वरण उरलं असेल थोडंसं, तर वरणातच तुम्ही मिक्स करा अजून बाकीचं सगळं पीठ. पण समजा जर का वरण उरलं नसेल, तर मग थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या. आपल्याला हे थालीपीठाचं आपण भाजणीचं थालीपीठ वगैरे बनवतो ना, अगदी त्या पद्धतीने थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने. आता एक गोळा उचलायचा आणि तव्यावरती तेल घालून मग तेलावरती हे थापून घ्यायचंय डायरेक्ट. आता इथे तवा घेतलेला आहे मी. त्याच्यावरती तेल घालायचं. तेलावरती हे थापून घ्यायचं. बनवायला अगदी 5 मिनिटामध्ये रेसिपी तयार होते. उरलेलं वरणही म्हणजे जे वाया जाणार असतं किंवा त्याला आता काय करायचं असा प्रश्न पडतो. ते अतिशय उत्तम लागतं या थालीपीठामध्ये. नंतर पौष्टिकही तेवढंच आहे. याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरून बनवलेलं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर तयार होतं हे थालीपीठ. आणि बनवायला तर खूप सोपं आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, मी खात्रीने सांगते. हे बघा, आता हे थालीपीठ असं छान थापून झालं, की मग ह्याच्यामध्ये होल पाडून घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय. तेल घातलं ना या होलांमध्ये, की मग खालपर्यंत तेल जातं आणि अजून खरपूस छान हे थालीपीठ भाजलं जातं. त्यामुळे छान होल पाडून घ्यायचे असे आणि मग ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आणि खालच्या बाजूने छान शेकवून झालं, की मग पलटून दुसऱ्या बाजूनेही शेकवून घ्यायचं. बनवायला अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतं हे थालीपीठ. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. नवनवीन रेसिपीज बनवायला एक उत्साह निर्माण होतो. आणि मी एकदम साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. त्यामुळे तुम्हाला रेसिपीज पाहायची असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा दुसऱ्या बाजूनेही छान हे खरपूस भाजून घ्यायचं. किती वेळात बनवलं? अगदी आपण एक 5 मिनिटामध्ये हे थालीपीठ बनवलं. पीठ भिजवण्याची गरज नाही, काही बाहेरून आणण्याची गरज नाही. सगळं घरातल्या गोष्टींमध्येच हे थालीपीठ तयार झालं. आणि थालीपीठ हे फक्त आपल्याला दह्याच्या बरोबरच खूप छान लागतं. याला कुठली चटणीची गरज नाही, काही नाही. तुम्ही फक्त दह्याबरोबर खाल्लत ना, तरी खूप अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, खूप खरपूस असं हे थालीपीठ तयार होतं. हे थालीपीठ पौष्टिकही आहे आणि खायला खूप चविष्ट लागतं. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा.